नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात मायभूमी न्यूज. मराठा आरक्षण कही खुशी कही गम. मराठा समाज आरक्षण मिळाल्याच्या आनंदात तर ओबीसी नोंदवणार हरकती. जाणून घेऊया कोण काय सांगते. आणि महाराष्ट्रातला तमाम गरजवंत मराठा समाज अनुभवत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या कित्येक महिन्यापासून जे आंदोलन उभं केलं होतं, ज्या मागण्या त्यांनी त्या ठिकाणी केल्या होत्या, त्या मागण्यांना काल महाराष्ट्र सरकारने आणि खास करून एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. आणि त्यांची जी मुख्य मागणी होती, मराठा आरक्षणाच्या दोन बाजू होत्या. एक होती की मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात आरक्षण द्यावं, ती मागणी 50%च्या पुढं चालली होती. आणि दुसरी मागणी होती की कुणबी मराठा म्हणून मराठा समाजाला विदर्भ आणि इतर ठिकाणी जे आरक्षण आहे त्याच पद्धतीनं जो मराठवाड्यातला मराठा त्या काळामध्ये वगळला गेला होता किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही मराठा त्या काळामध्ये वगळला गेला होता, त्यालाही तोच लाभ आणि नैसर्गिक न्याय मिळावा याच्यासाठी म्हणून जे लढाई मनोज जरांगे पाटील यांनी उभी केली होती, त्या लढाईला काल म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या ते सुद्धा आणि त्यांचे जे सगळे सोयरे आहेत ते सुद्धा यांच्या सगळ्या सकट एक सर्वंकष असं जे काल शासनाने जो GR काढलेला आहे मान्यता देण्याचा, तर त्याला काल यश मिळालेलं आहे. आणि आज मराठा समाजाच्या सगळ्या लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. कारण मराठा समाजाचं लेकरू शिकून 92% घेत होतं तरी घरी बसत होतं आणि 82% घेतलेल्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळत होता. हा जो दुजाभाव मराठा समाजाच्या लेकरांच्या बाबतीत होत होता, तो दुजाभाव इथून पुढं होणार नाही. हा आनंद, हा विश्वास मराठा समाजाच्यामध्ये आज आहे आणि आपल्या लेकरा बाळांचं भलं व्हायला लागलेलं आहे, होणार आहे. यापोटी सगळ्या आया बहिणी आमच्या मराठा समाजाच्या, सगळे आई वडील हे अतिशय समाधानी आहेत की आता आपल्या लेकराच्या कष्टाला तो नैसर्गिक न्याय मिळणार आहे, की जेणेकरून शिक्षणामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, हे त्याला प्राधान्य मिळणार आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाला अतिशय मोठं यश या निमित्ताने लाभत आहे. आणि मनोज जरांगे पाटील या एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या मराठ्याच्या मागं ज्या पद्धतीने सर्व मराठा उभा राहिला, तो चांगल्या घरचा असेल नसेल, श्रीमंत असेल गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल उच्च मध्यमवर्गीय असेल, तो सगळा मराठा ज्या ताकदीने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या एका हाकेला त्यांनी ओ दिली. आणि मनोज जरांगे पाटील जे जे म्हणून सांगतील त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश मानून मराठा समाजाने पालन केलं. आणि त्या सगळ्या पालन करण्याला, एकजुटीला, शिस्तीला, शांततेला आणि प्रसंगी आक्रमकतेला हे मोठं यश हे या ठिकाणी मिळताना दिसलेलं आहे. सामाजिक दरी निर्माण होत होती, त्याला न्याय मिळालेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणतात, तसं काही आमच्या मनात सगळ्यांच्या आहे. लातूरमध्ये ज्यांनी पण या आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आज आनंद आणि उत्साह पाहू शकता. आणि दिवाळी म्हणजे काय असते, आज खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या घरात दिवाळी उत्सव साजरा होणार आहे. आज खरंच सरकारचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी एवढं चांगलं पाऊल उचललेलं आहे. आणि आपल्यासाठी जीवाचं रान करून धावणारे, पळणारे, अविरत परिश्रम घेणारे मनोज जरांगे दादा पाटील यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की त्यांनी प्रत्येक मराठ्याच्या घरात दिवाळी कशी साजरी होईल याची दक्षता घेऊन एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि या सगळ्या कार्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात हातांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी नमन करते की त्यांनी आज आम्हाला हा दिवस. नमस्कार, मी शरद राजकुमार पेटकर, माळी महासंघाचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे. आज जे शिंदे सरकारने जे निर्णय घेतलेला आहे हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आणि जातीवादी गद्दार एकनाथ शिंदेनी ओबीसी व 18 पगड गरीब जनतेसोबत गद्दारी केलेली आहे. सुट्टीच्या दिवशी तलाठी सातबारा देत नाही. पहाटे 3च्या सुमारात सगळ्या स्वराचा अध्यादेश काढून या जे सरकारने अध्यादेश काढलेला आहे त्या सरकारचा मी ओबीसी समाजातर्फे जाहीर निषेध करतो. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आयोगातर्फे, राज्य मागास आयोगातर्फे जे सर्वे चालू आहे ते अत्यंत सर्वे चुकीचं चालू आहे. भरमसाठ संपत्ती असलेल्या मराठा समाजाची सर्वे चालू जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे. ते चुकीची माहिती देत आहेत. शेवटी शिंदे सरकारने ठाकरेसोबत गद्दारी केली आणि आता 18 पगड जातीसोबत गद्दारी केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामायणातील कैकेयीची भूमिका घेऊन
खऱ्या ओबीसी समाजाला वनवासात पाठवण्याचं काम करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिंदे सरकारला ओबीसी समाज माफ करणार नाही ही आज सर्व महाराष्ट्रातली जनता शिंदे सरकारवर निषेध नोंदवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.